नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या मनूज खानदेश रेसिपीज व इंडियन कल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण येथे ड्रायफ्रूट्सचा चिवडा कसा करायचा हे आपण येथे बघणार आहोत. आणि हो, खायला सुद्धा हा चिवडा चविष्ट व छान लागतो. मोठे तर खातातच, पण लहान मुले सुद्धा हा चिवडा आवडीने खातात. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. अगदी सोप्या पद्धतीने व कमीत कमी वेळामध्ये हा चिवडा आपला तयार होतो. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चिवडा करण्यासाठी मी येथे 1 पाव मखना घेतलेला आहे. त्यानंतर 1 पाव मी येथे पंपकिन सीड्स घेतलेले आहेत. त्यानंतर बदाम घेतलेले आहेत 1 छोटी वाटी, साधारण 100 ग्रॅम असतील. व काजू सुद्धा तेवढेच घेतलेले आहेत. आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्सचं प्रमाण येथे कमी जास्त करू शकता. आता इथे आपल्याला मखना जो आहे तो छान प्रकारे कुरकुरीत करून घ्यायचा आहे. तुम्ही बघितलं असेल, जर मखना आपण बाजारातून आणला तर थोडासा सॉफ्ट असतो, बघू शकता इथे. तर अशाच पद्धतीने आपल्याला बारीक गॅसवरती मखना जो आहे तो छान कुरकुरीत करून घ्यायचा आहे. साधारण 4 ते 5 मिनिटं आपल्याला इथे लागतात मखना कुरकुरीत करून घेण्यासाठी. लक्षात असू द्या, मखना आपल्याला इथे सतत हलवत राहायचा आहे, जेणेकरून खाली लागणार नाही. याआधीही मी ड्रायफ्रूट्सचे लाडू व मेथीचे लाडू यांची रेसिपी शेअर केलेली आहे. ती जर तुम्ही बघितलेली नसेल तर नक्की बघा. तुम्ही बघू शकता आता छान प्रकारे मखना जो आहे तो कुरकुरीत झालेला आहे. आता एका कढईमध्ये मी साजूक तूप टाकून घेणार आहे. साधारण 1 मोठा चमचा तूप मी इथे टाकून घेतलेला आहे. आता यामध्येच आपल्याला पंपकिन सीड्स जे आहेत ते छान प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. भरपूर प्रमाणामध्ये पंपकिन सीड्समध्ये प्रोटीन्स हे आढळून येतं, त्यामुळे त्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात. व कुठल्याही प्रकारच्या बिया ह्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतात. जसे की आता मी इथे पंपकिन सीड्स घेतलेले आहेत. त्यानंतर सनफ्लावर सीड्स व चिया सीड्स सुद्धा हे उपयोगी ठरतात. आवडीनुसार तुम्ही त्याही येथे टाकू शकता. तुम्ही इथे बघू शकता कलर येथे चेंज झालेला आहे आता बियांचा. आता यामध्ये चवीनुसार मीठ मी इथे टाकून घेणार आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्या बिया ज्या आहेत त्या भाजले जातात. अशाच जर आपण मुलांना बिया ज्या आहेत त्या खायला दिल्या तर त्या खात नाही, परंतु जर अशा पद्धतीने आपण छान चविष्ट चिवडा त्याचा बनवला तर नक्कीच ते आवडीने खातात. तुम्ही ते बघू शकता आता बिया ज्या आहेत त्या अशा फुगायला लागलेल्या आहेत, म्हणजे छान प्रकारे रोस्ट येथे झालेले आहे. आता इथे आपल्याला चवीनुसार तिखट व चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. 1 मोठा चमचा तिखट व 1 मोठा चमचा चाट मसाला मी इथे टाकून घेतलेला आहे. छान प्रकारे आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. बिया इथे झालेल्या आहेत. आता मी या काढून घेणार आहे. आता त्याच कढईमध्ये तूप टाकून मी बदाम जे आहेत ते भाजून घेणार आहे. बदाम सुद्धा आपल्याला छान प्रकारे रोस्ट करून घ्यायचे आहेत. व ड्रायफ्रूट सुद्धा आपण कच्चे न खाता थोड्या पद्धतीने रोस्ट करून घेतले तर त्याचे पोषण मूल्य जे आहे ते आपल्याला छान प्रकारे मिळतात व ते पचायला सुद्धा हलके जातात. बघू शकता इथे कलर येथे चेंज झालेला आहे बदामचा. 2 मिनिटं इथे झालेले आहेत. आता यावरतीच मी काजू टाकून घेणार आहे. काजू भाजायला कमी वेळ लागतो, म्हणून काजू आपल्याला नंतर टाकायचे आहे. हा चिवडा तुम्ही उपवासासाठी सुद्धा पुन्हा इथे 2 मिनिटं छान प्रकारे यामध्ये आपल्याला हळद वापरायची नाहीये. मी आता इथे हळद टाकणार आहे. जर तुम्ही उपवासासाठी बनवणार असाल तर त्यामध्ये तुम्ही हळद स्किप करू शकता. बघू शकता इथे छान प्रकारे कलर काजूंचा सुद्धा इथे चेंज झालेला आहे. आता यामध्ये सुद्धा आपल्याला चवीनुसार तिखट व चाट मसाला टाकून घ्यायचा आहे.
एक छोटा चमचा तिखट, एक छोटा चमचा मीठ व एक छोटा चमचा चाट मसाला येथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे। पुन्हा सर्व येथे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी छान असे बाजारामध्ये जसे मिळतात तसेच रोस्टेड ड्रायफ्रूट्स आपले इथे तयार होतात। आता सर्व ड्रायफ्रूट्स येथे मखनावर टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। पुन्हा येथे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। जर उपवासासाठी बनवत असाल तर फक्त यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून आपला चिवडा जो आहे तो तयार होतो। एक 4 ते 5 काड्या कढीपत्ता मी येथे घेतलेला आहे। छान प्रकारे रोस्ट करून घ्यायचा आहे आपल्याला इथे। तुम्ही येथे शेंगदाणे सुद्धा ऍड करू शकता। एक 2च मिनिटांमध्ये आपला कढीपत्ता जो आहे तो छान कुरकुरीत होतो। आता यावरतीच मी हळद पावडर टाकून घेणार आहे। गॅस येथे बंद करून घ्यायचा आपल्याला व मखना थोडासा आपल्याला कढईमध्ये टाकून मिक्स करून पुन्हा सर्व मिश्रण जे आहे ते घेमेलीमध्ये ओतून घ्यायचंय, जेणेकरून सर्व बाजूला हळद जी आहे ती लागली जाईल। पुन्हा येथे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। मखना लाईटवेट असल्यामुळे मखना जो आहे तो वरती राहतो, तुम्ही बघू शकता, आणि ड्रायफ्रूट्स जे आहेत ते खाली जातात। आता पुन्हा मी येथे 2 चमचे चाट मसाला टाकून घेणार आहे। सर्व करताना फक्त आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे। चिवडा आता आपला इथे तयार आहे। सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे व उन्हाळ्यामध्ये आपण शक्यतो लाडू खात नाही, तर अशा पद्धतीने आपण ड्रायफ्रूटचा चिवडा जो आहे तो तयार करून खाऊ शकतो। तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।